MIM पक्षाची सहर शेख जी राजकारणात नौखी असतानाही मुंब्र्यासारख्या कठीण भागात मोठ्या नेत्याच्या बालेकिल्ल्यात शिरते आणि कैसे हराया म्हणून विरोधकांनाच थेट डिवचते. तिचा हाच व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो, कॉन्ट्रोवर्सी सुरू होते आणि राजकारणात अनेक पक्षांकडून संताप व्यक्त केला जातो. मात्र आता नुकतंच तिच्यावर आणखीन एक मोठा आरोप झाल्याचं आपल्या सगळ्यांच्या समोर येतं, ते म्हणजे अवैध जात प्रमाणपत्र. ती निवडणूक लढवण्यास पात्र नव्हती असं आरोप विरोधकांकडून सुरू झाले आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली. तसेच या आरोपांनंतर सहर आणि तिचे वडील हे दोघेही नॉट रिचेबल होते. पण अखेर या आरोपांवर सहर शेखने मौन सोडले आणि पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ती नेमकं काय बोलली आहे हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. मात्र त्यापूर्वी आमच्या प्राईम टाइम महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कैसा हराया. या वक्तव्यामुळे चर्चेत आलेली मुंब्र्यातील MIM नगरसेविका सहर शेख ही पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत तिने विजय मिळवल्यानंतर विरोधकांना उद्देशून केलेलं कैसे हराया हे वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं. मुंब्रा हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला मानला जातो. अशा परिस्थितीत सहर शेखने विरोधकांच्या उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला आणि त्यानंतर तिच्या वक्तव्यामुळे ती अधिकच चर्चेत आली. मात्र गेल्या 4-5 दिवसांपासून तिच्या जात प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. विरोधकांनी तिचं जात प्रमाणपत्र हे अवैध असल्याचा आरोप करत प्रशासनाकडे आक्षेप नोंदवलाय. याच पार्श्वभूमीवर तिच्या नगरसेवक पदावरही परिणाम होऊ शकतो अशा चर्चा सुरू झाल्या. याच दरम्यान सहर शेख या काही काळ सार्वजनिकरित्या दिसल्या नाहीत. त्यांचे फोन हे नॉट रिचेबल असल्याचंही बातम्यांसमोर आलं. सहर शेख फरार झाल्या, ते कुठे गेल्या अशा चर्चा रंगू लागल्या आणि वाद हा आणखीनच वाढू लागला. मात्र या सर्व आरोपांवर उत्तर देण्यासाठी सहर शेखने 20 एप्रिल म्हणजे सोमवारी पत्रकार परिषद घेतली आणि चोख उत्तर दिले. या पत्रकार परिषदेत सुरुवातीपासूनच सहर या आक्रमक दिसल्या. तिने स्पष्ट सांगितलं की माझ्यावर लावलेले सर्व आरोप हे खोटे असून हा एक राजकीय कट आहे. तसेच त्यांनी आरोप केलाय की काही विरोधकांनी प्रशासनाशी संगनमत करत हा मुद्दाम उचलून धरलाय. हे सगळं विरोधकांचं षडयंत्र आहे. पत्रकार परिषदेदरम्यान सहर शेख यांनी काही न्यूज चॅनल्सवरही नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पडताळणी न करता चुकीच्या बातम्या दाखवल्या गेल्या आणि त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला. त्यांनी सांगितले की मीडिया ट्रायल चालवून माझ्या विरोधात वातावरण तयार केलं जाते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना त्या काही वेळा संतापलेल्या देखील दिसल्या. आप बहुत हाइपर है. आप मेरे डैड के टाइम पे भी हाइपर होके ही सवाल कर रहे थे. आप बहुत हाइपर हो गए. क्यों, क्या हुआ? हाइपर नहीं. ईशान, पानी, इनको थोड़ा सा पानी दे दो. ईशान, चुकीचं बोलताय मॅडम. वारंवार एकाच मुद्द्यावर प्रश्न विचारले जात असल्याचं सांगत त्यांनी माध्यमांना पूर्ण माहिती ऐकून घेण्याचं आवाहन केलं. तसेच कैसे हराया या वक्तव्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. ये कैसा हराया फेम गर्ल, एक जो मीडिया ने मेरा नैरेटिव सेट किया है, कैसा हराया, वो फीलिंग जो भी इंसान ये वीडियो देख रहा है और अगर वो लाइफ में जीता है और ऐसे प्रेशर में जीता है जहां आपको एक रूलिंग पार्टी, आपके इलाके में एक रूलिंग पार्टी, एक पावरफुल MLA, उसको अगर आप हराते हो और आप एक यंग कैंडिडेट हो, यंग लीडर हो, आपने आपके डैड को स्ट्रगल करते हुए पूरी लाइफ देखा है पॉलिटिकली और आपने अपनी लड़ाई खुद लड़ी है अपने डैड को सपोर्ट देते हुए, और वैसा इलेक्शन आप जीतते हो तो आपके दिल से क्या निकलेगा? वो दिल से निकली हुई बात थी. मात्र त्याच वक्तव्याचा नंतर चुकीच्या पद्धतीने वापर करून त्यांना लक्ष केलं गेलंय आणि लोकांना ते आवडलं. इंडिया जिंकली तेव्हा वर्ल्ड कप मध्येही ते वापरलं गेलं. पण आता मीडिया आणि सोशल मीडियाने ते कैसे भगाया, कैसे फसाया, कैसे गिराया अशा नकारात्मक गोष्टींमध्ये बदललं गेलंय असा आरोप सहर शेख यांच्याकडून करण्यात येतोय. यानंतर नॉट रिचेबल या आरोपालाही त्यांनी उत्तर दिले. सर, आपने बोला मेरा फोन नॉट रीचेबल था, तो मेरे साथ इधर रिजवान कंटिन्यू कांटेक्ट में था. ये NDTV का रिपोर्टर है. मेरे साथ मंगेश भाई थे और दीपक भाई थे और बहुत सारे मीडिया वाले थे जिन्होंने फोन किया.
मैंने कभी फोन स्विच ऑफ नहीं किया या कभी फोन नॉट रीचेबल नहीं था, क्योंकि मुमरा में वोटर्स मैपिंग का काम चल रहा है, आरटीई का काम चल रहा है, आरटीई के एडमिट कार्ड्स का काम चल रहा था। हमने काम करते हुए ये सभी मुद्दों से डील किया। हाँ, भले आपको हम हमारे ऑफिस पे नहीं मिले, इसका मतलब ये नहीं कि हम फरार हो गए। यावेळी त्यांच्या वडिलांनी युनुस शेख यांनीही माध्यमांसमोर सर्व कागदपत्रे सादर केली आहेत. त्यांनी सांगितलंय की कुटुंबातील सर्व कागदपत्रे ही वैध आहेत आणि कोणताही गैरप्रकार झालेला नाहीये. माझ्या मुलीच्या विजयामुळे काही जण घाबरलेत, त्यामुळेच हे आरोप करण्यात येत आहेत. तसेच त्यांनी सांगितलंय की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा या प्रकरणात हात आहे. त्यांनी प्रशासनाला हाताशी धरून कांगावा केला आहे, असा दावा युनुस शेख यांनी माध्यमांसमोर केलाय. दरम्यान सहर शेख यांनी काही मीडिया संस्थानं आणि व्यक्तींविरोधातही मानहानीचा दावा दाखल केल्याची माहिती समोर येते. त्यांनी जावेद सिद्दीकी, फराज सिद्दीकी, सुफियान खान आणि लोकमत यांसारख्या मीडिया हाऊस विरुद्ध मानहानीचा डिफेमेशन केस दाखल केल्याचं सांगितलं गेलंय. कारण त्यांच्यावर फेक डॉक्युमेंट्स आरोप लावून त्यांनी बदनामी केली असल्याचं त्यांच्याकडून म्हणण्यात येते. तसेच मला मानसिक त्रास झालाय, हॅरासमेंट झालंय असं त्यांनी सांगितलंय. इतकंच नाही तर त्यांनी कायदेशीर मार्गाने लढा देणार असल्याचं देखील स्पष्ट केलंय. या संपूर्ण प्रकरणामुळे आता राजकीय वातावरण अधिकच तापलं असून पुढील काही दिवसात या वादावर काय निर्णय होतो याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे. मात्र तुम्हाला सहर शेख यांच्या वक्तव्याबद्दल आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल काय वाटतं? तसेच सहर शेख यांचं नगरसेवक पद वाचणार की जाणार याबद्दलचं तुमचं मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा.